नाहीये। म्हणूनच श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की तत्वगुण रजोगुण हे कुठे असतात तर मनुष्य लोकामध्ये असतात। आणि या मृत्यू लोकामध्ये हा देह आपल्याला पुढच्या जन्मामध्ये मनुष्य देह मिळेल हे फिक्स आहे का तर नाही। 84 लक्ष योनी हा जन्म मरणाचा जो खेळ असतो तो 84 लक्ष योनी चालू असतो। आणि तेव्हा जर आपल्या पापांचा घडा भरलेला असेल तर आपल्याला नरकलोक प्राप्त होतो। आणि जर पुण्याचा घडा भरलेला प्राप्त असेल तर आपल्याला स्वर्गलोक प्राप्त होतो। मग वरचे देव असतात अरे वेड्या आम्ही ते थांबायला तयार नाही, कारण जे कीर्तनाचे जे भजनाचे सुख आहे ते फक्त आणि फक्त या मनुष्य लोकामध्ये आहे। मग इथे काय आपल्याला कमवावे लागते, जसे आपण इथे चलन कमवतो ते नव्हे तर इथे आपल्याला पुण्य कमवावे लागते। मग पुण्याची पावती सरे सवे इंद्रपदाची होती उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका। मग जेव्हा पुण्याची पावती जेव्हा श्रेय होतो पावती संपते पुण्याची तेव्हा परत कुठे यावं लागतं तर या मृत्यू लोकामध्ये। म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की या मृत्यू लोकाच्या फांद्या त्या म्हणजे आमचं नाव आणि त्या मृत्यू लोकाचे मूळ आहेत ना ते म्हणजे वरचं ब्रह्मांड लोक आहे। वरती ब्रह्मांडामध्ये स्वर्गामध्ये देखील सुख नाहीये। जे सुख या मृत्यू लोकामध्ये आहे ते सुख आपल्याला घेता आलं पाहिजे। मग या सुखामध्ये या मनुष्य देहामध्ये भरपूर प्रकार असतात। आई वडील बंधू बहीण काका काकी आजी आजोबा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तो या विठ्ठले कृपा केली। आपण जन्मामध्ये काहीतरी बहुपुण्य केलं असेल म्हणूनच कुठे आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे। आपल्या आजी आजोबांनी आपल्या काका काकींनी आपल्या पंजोपंजींनी काहीतरी पुण्य केले असेल आपल्या आई वडिलांनी म्हणूनच हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे। मग आपण असंच जाऊ द्यायचा का हो तर नाही। ज्ञानदेवा म्हणतात ज्ञानदेवा म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची। म्हणून आपण या देहाला जपलं पाहिजे कारण 84 लक्ष योनी हा खेळ खेळून आलेला आहे आपला देह। मग या देहाला आल्यानंतर काहीतरी करायचे आहे, काहीतरी करायचे आहे की नुकतंच त्या देवाघरी जायचे परत। जर आपल्याला देवाने संधी दिलेली आहे मनुष्य प्राप्ती दिलेली आहे तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायला हवं। मग काहीतरी काय करावं मुखाने नामस्मरण घ्यावे। बघा एकनाथ महाराज देखील म्हणतात जर आपल्याला इकडे सुख हवं असेल तर मुखाने हरी बोला। एकनाथ महाराज म्हणतात मुखाने हरी बोला परिमळ गेलिया ओस फुल देती आयुष्य शेवटी देह तैसा। आपल्याला फुल माहितीच असेल मोगऱ्याचं फुल घ्या किंवा कुठलाही फुल घ्या जेव्हा त्या फुलातील सुगंध निघून जातो तेव्हा तो फुल काही कामाचा राहत नाही। तसाच ह्या देहातील या मनुष्य देहातील आत्मा हा निघून जातो तेव्हा मनुष्य देह हा कामी राहत नाही। मग या देहात आल्यानंतर आपल्याला काहीतरी करायचे आहे। मग काय करायचं आहे मुखाने हरिनाम घ्यायचे आहे, हाताने टाळी वाजवायचे आहे आणि देवाचे नामस्मरण करायचे आहे। बघा जो टाळी वाजवत नाही त्याला पुढच्या जन्मात देव हात देत नाही आणि जो मुखाने नामस्मरण करत नाही त्याला देव पुढच्या जन्मात मुख देत नाही। मग जर आपल्याला हे सगळे गोष्टी हव्या असेल पुन्हा मनुष्य देह आपल्याला हवा असेल तर एकच पर्याय तो म्हणजे रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ। जर आपल्याला सुख हवं असेल कुठल्याही गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल पापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण हरी मंत्र हा जपलाच पाहिजे। मग आई म्हणजे काय या मृत्यू लोकामध्ये जी आई नावाची मूर्ती आहे ती म्हणजे काय। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर। ज्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचे मिलन केले आहे ना तिलाच तर या विश्वामध्ये आई म्हणतात। आई या नावाचा अर्थ प्रत्येकाने शोधला आहे मात्र वडील या नावाचा अर्थ आतापर्यंत कोणी शोधूच शकला नाही कारण त्यांना एकच नाव दिलेलं आहे कष्टकरी। जेव्हा आपल्याला पैसे हवे असतात तेव्हा वडील आठवणीत पडतात मात्र जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण काय म्हणतो आई ग। मात्र जेव्हा मोठं संकट सामनी राहतं तेव्हा काय म्हणतो बाप रे। मग त्या बापाने एवढं सगळं आपल्यासाठी केलंय मोठ्या संकटासाठी आपल्याला बाप आठवण येतो आणि छोट्या संकटासाठी आपल्याला आई आठवण येते आणि त्याच आई वडिलांना आपण प्रश्न करतो की आई तू काय केलंस माझ्यासाठी। अहो 9 महिने 9 दिवस जिने आपल्याला उदरामध्ये वाढवलं बघा तिने आपल्याला 3 गोष्टी दान केलेल्या आहेत।
रक्तदान, हाडदान आणि जीवदान केलेलं आहे. अहो बघा, हा हाड आहे ना आपल्या मृत्यूनंतर देखील हा हाड कधीही जळत नाही. तो अग्नी देखील घाबरतो, तो अग्नी म्हणतो, जर मी या हाडाला जाळले, जर या आईच्या हाडांना जाळले, ज्या कॅल्शियम पासून, ज्या दुधापासून आपले हाडं बनलेले आहेत, जर त्या हाडांना मी जाळू शकत नाही का? तर ते हाडं कोणाकोणा बनलेले आहेत? तर आईच्या दुधामुळे. त्यामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे. मग त्या हाडांना मी जाळू शकेन का? तर कदापि नाही. माझी तेवढी लायकी नाही की मी आईच्या हाडाला जाळेन. मी अग्नी आहे. हा देह नश्वर आहे, एक ना एक दिवस या मातीमध्ये मिसळणार आहे. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. हा देह नश्वर आहे, एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून निघून जाणार आहे. म्हणून ह्या देहाचा आपण गर्व केला पाहिजे नाही. मग आई म्हणजे काय? आई म्हणजे घरातील माय, गोठ्यातील गाय, अंगणातील पवित्र तुळस आणि दुधावरची साय, ती म्हणजे आई. आणि त्याच आईला आपण प्रश्न करतो की आई तू काय केलंस माझ्यासाठी? बाबा तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? जेव्हा हा प्रश्न आपण त्यांना करतो ना, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय होतं ना, हे त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी जाणू शकत नाही. अहो आई एक वेळेस मोकळी होते आपल्या सोबत रडून, एक वेळेस आपल्या समोर रडून मोकळी होते, मात्र तो बाप कधीही आपल्या समोर रडत नाही. का? जर मी रडलो तर माझ्या वाटेचे जे टेन्शन आहे, माझ्या वाटेचे जे दुःख आहे, ते मी माझ्या मुलाच्या वाटेला द्यायचं नाही. म्हणून तो